तर सकाळचे बघा 7:30 वाजले होते, पण सगळ्यात अगोदर देवपूजा आवरून घेतली. पाणी वगैरे सुटलं होतं, तर ते पाणी भरून घेतलं आणि आता घर सगळा पसारा झाला होता बघा. आता पसाऱ्याकडे काही कोणी जाऊ नका. इकडं कपडे, भांडे अजून तशीच कामं आहेत. सगळ्यात अगोदर देवपूजा आवरून घेतली. अजून स्वयंपाक वगैरे बनवायचा. तर इकडं थोडंसं पाणी मारलं होतं आणि सकाळी-सकाळी का नाही गरा आणि गव्हाचं पीठ आलं होतं बघा शेवया बनवण्यासाठी. आणि ही जी अक्षताची मैत्रीण बघा तिच्या वर्गातली, ती सकाळी-सकाळी अक्षताला भेटण्यासाठी आली होती. तर आता सुट्टी चालू आहे का नाही, त्यांना इतकं बोर झालंय बघा पोरींना, भरपूर असं बोर झालंय. कधी एकदा शाळा सुरू होते असं झालंय. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत बघा. तर माझं स्वयंपाक जेवण झालं, तर असं लवकर जेवण आवरलं, स्वयंपाक वगैरे झाला आणि कपडे भांडे अजून तशीच येतं. तर आता आपली अक्षय मदत करते भांडे वगैरे घासायला. आणि आता सकाळी सकाळी आज आल्या त्या शेवाया. तर आज लवकर सकाळी सकाळी शेवायला लागल्यात आले त्या आणि अजून एक दोन यायचे आता. अजून एक दोन यायला लागलेत ना, त्याच्यामुळे मी थांबले, मिशन वगैरे जोडली नाही. तर मिशन वगैरे जोडून घ्यायची सकाळी सकाळी मला. आता आता सकाळी सकाळी लवकर बनवलं ना, म्हणजे की जास्त उन्हाचं गरम वगैरे होत नाही मिशन. आणि आज ते आलेत काल. तर आज चालले शाळेत. आजपासून त्यांची शाळा सुरू झाली. तर 15 दिवस सुट्टी होती. सकाळी 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 तर कसं 10 वाजत आलेले आहेत आणि भरपूर असं उन्हाचा कडाका होतो ना, भरपूर ऊन वाढले. तसं तसं तर म्हणायला गेले ना, आता हवामानात बदल झाली बरं का, जास्त काय ऊन होत नाही. म्हणजे की थोड्या वेळ असं पावसाचं वगैरे वातावरण होतंय, थोड्या वेळ ऊन लागते आणि सकाळी सकाळी तरी एवढं छान असं वातावरण होतं की नाही, ऊन वगैरे पडतंय. तर आता हवामानात बदल झाले बघा वातावरणात. जास्त काय जास्त ऊन जाणवत नाही. तर एक 12च्या पुढं 12:30 1च्या पुढं ना इतकं थोडंसं ऊन जाणवतं. एक 2-3 तास गरम वगैरे होतं. पण आता थोडंसं बदल झाला आहे वातावरणात. सकाळी सकाळी पाणी वगैरे येतं बघा. इतकी फजिता होती. तर माऊली पप्पांनी पाणी वगैरे भरलं सकाळीच. आणि काल ना सकाळी सकाळी माऊलीला सोडून आले आम्ही. तर काय करमतच नव्हतं दिवसभर, काय वाटलं नाही. परत रात्री इतकं अजिबात करमत नव्हतं. अक्षता होती पण काय करमत नव्हतं. आता माऊली बघा इतकं धाडशी झालं आहे का नाही, त्याला आता एवढं सांगून शिकवून मी पाठवले त्याला. तर जसं मी सांगेल ना तसं ते ऐकत असतो. अजिबात आठवण वगैरे काढत नाही, एकदम खुशाल राहतो. सकाळी माऊलीचे पप्पा गेले होते सकाळी लवकर, तर त्यांनी मला व्हिडिओ कॉल वगैरे केला होता. तर मस्त क्रिकेट वगैरे खेळता छान, सॉरी नाश्ता वगैरे झाला होता त्याचा, अंघोळ. तर पहाटे 5 वाजता उठावं लागलं होतं त्याला. पहाटे 5ला उठावं लागते. 5 वाजता उठून व्यायाम, अंघोळ वगैरे सगळं, गन पावडर सगळं आवरून ना नाश्ता वगैरे झाला होता आणि त्याचा खेळ चालला होता. तर माऊलीचे पप्पा लवकर गेले ते बघा, 8:30 वाजता गेले होते. तर व्हिडिओ कॉल केला होता. मस्त छान राहते आपलं तिथं. मी एक दिवस गेले ना, व्हिडिओ नक्की शेअर करते तुमच्याबरोबर. जाणार 1-2-3 दिवसानंतर. आता असं नाही की आम्ही गेलो की ते लगेच महागं लागणार, असं अजिबात करणार नाही आम्ही. मी त्याला सांगितलं अजिबात करायचं नाही. म्हणजे आता बघा, आता थोडं तरी आपलं चांगलं वळण लागतं, वेगळं वळण लागतं, त्याच्यासाठी ना त्याला आम्ही पाठवलं एक 10 दिवसासाठी. तर बघू आता 10 दिवस कसे जातात आणि ती कसं करतो काय नाही. आता सध्या तर आजचा तर दिवस, कालचा ना आजचा तर दिवस चांगला गेला आणि 2 दिवस तर चांगलं खुशाल राहिलं ती. आता पुढचे 8 दिवस माहीत नाही काय करतो. तर मला तर अंदाजे वाटतं की ती राहील खुशाल. आता मग अशी व्हिडिओ कॉल केला बघा, तर मला बोलाय पण तयार नव्हता आणि एकदम मस्त मजेत खेळत होता. माऊलीच्या पप्पांनी सांगितलं मला. आणि काल काय थोडंसं बरं वाटलं आणि सकाळी सकाळी पण थोडंसं करमत नव्हतं, रात्री पण तसंच झालेलं. पण असं लेकरांना शिकवलं पण पाहिजे, चांगलं पण वळण पाहिजे. आणि आपलं घरी म्हणलं तर त्यांना पण बोर होते, थोडंसं वेगळं काहीतरी वळण लागते, चांगले शब्द 4 कानावर पडते, ती पण आपलं चांगलंच गोष्ट आहे. चला, मला आता कपडे वगैरे धुवून पटकन मिशन जोडून घ्यायचे आणि एक दोघी ताईच्या अजून शेवायला लागलेत ना, त्यामुळे थांबले. मला सगळ्या संगच होते. तर लवकर स्वयंपाक झाला होता माझा. माऊलीच्या पप्पांना जेवण करून जायचं होतं. भाडं होतं, एक जण भाडे त्यांना, पण ती पण आज लवकर गेलेत. आणि जाता जाता बघा तिथं माऊलीची गाठ घेऊन गेलीत, माऊलीकडे गेलं होतं जाता जाता. तर चला, इथं असं होतंय, तुझं माझं जमेन आणि तुझ्या वचन करमेन. आता माऊली नाही, तर तिला काही करमना, असं शांत शांत बसती. आणि असं ना दोन इतकं भांडणं करते, इतकं बोलायला लावते, बापरे काय सांगायलाच नको. तर हे असं आहे बघा, एकदम शांत वातावरण. ह्याला बोलवायचं, त्या मैत्रिणीला बोलवायचं, त्या इकडच्या मैत्रिणीला बोलवायचं, असं तिचं चालत. तर ती माऊली नाही, दोघांचं ना दिवसभर भांडण चालू असते.
आज ना मी पीठ मळून घेतलं बघा शेवया बनवायला. पण कसं झालं होतं माहिती आहे का, सकाळपासूनच ना पावसाचं वातावरण असं आभाळ गच्च भरलं होतं आणि इकडं अजून मग बाकी पीठ आणि घरा दोन्ही मिक्सर ते पण राहिलं होतं आणि मळायचं पीठ राहिलं होतं. आता पीठ मळून घेतलं आणि इकडं माझं शेवया पण करायचं सुरू केलं. पण असं म्हणलं करायला तर पाहिजे. आता जेवढा शेवायला वेळ लागतो का नाही, तेवढाच मिशीन साफ करायला वेळ लागतो बघा. आता मिशीन साफ करायला घेतलं. अगदी 1-2 चपात्याचं थोडंसं का होईना पीठ राहतं मिशनीत, म्हणजे की 2 चपात्याचं बरोबर असेल 2 चपात्याचं पीठ नाही मिशनीमध्ये राहतं आणि अख्खी मिशन साफ करायला मला सांगते अर्धा-पाऊण तास ह्याच्यातच जातो. तर शेवया तर एवढ्या छान झाल्या होत्या का नाही. असं पावसाचं वातावरण झाल्यासारखं बघा, आभाळ गच्च भरलं होतं आणि माहीत नाही आता पाऊस येतो की काय. असं वाटत होतं की वाऱ्या कावजून सुटते का. तर हे बघा असं थोडंसं पीठ राहत असते मिशनीत, ते साफ करायचं आणि स्वच्छ करून ठेवायला 1 तास, पाऊण तास झाले. आता सकाळचे बघा 5:45 वाजले होते बरं का. अजून काही दिवस उगवला नव्हता. दिवस ना 5:30लाच उगवतो, पण आता पूर्णपणे दिवस काय उगवला नव्हता. आणि एवढं भारी छान असं वातावरण झालं होतं सकाळचं. आणि माझं सगळ्यात अगोदर का नाही सकाळी सकाळी उठल्या अशी भांडी वगैरे घासून घेतली, प्यायची भांडी घासून घेतली, टेरा वगैरे धुवून घेतलं तर मला पाणी आल्यानंतर ना लगेच सोपं पडतं. तर 7, 7:15, 7:30ला पाणी येतं आणि सगळ्यात आपलं सकाळचं छान असं वातावरण झालं होतं. आणि सगळ्यात अगोदर का नाही माझी देवपूजा असते, दररोजच हे माझं असं काम असते. अगोदर देवपूजा, नंतर स्वयंपाक. मग काय देवपूजा करून घेतली आणि हे बघा आज थोडीशी ना जरा जास्तच फुलं भेटली होती, तर खूप छान वाटतं. फुलं जर असतील तर देवपूजा कराय अगदी मन प्रसन्न वाटतं. आणि मला किडनी स्टोनचा त्रास सांगितल्यामुळे आमच्या नणंदबाईंनी सांगितलं होतं की हुलग्याचं पाणी प्यायचं आणि स्वयंपाक बनवायला. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असेल जर स्वामी समर्थ. आता सकाळचे बघा 7:15 वाजलेले, पाणी आलेले आणि माऊलीच्या पप्पांचं चालले पाणी भरायचं. आणि आज सकाळपासून ना असं आभाळ गच्च भरलेलं आहे. माझं म्हणलं तर आता स्वयंपाक करायला घ्यायचं आहे. तर 7:15 वाजलेत. पीठ वगैरे मळत घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली आणि शेळीला बघा आपलं जे काही खुराक वगैरे ठेवायचं होतं तर ते गहू वगैरे ठेवून घेतलं, गवत टाकलं, शेळीचं आवरून घेतलं आणि असं आभाळ गच्च भरलेलं आहे. आणि आपलं अक्षूची अंघोळ झाली तर तिला लवकर उठवलेलं, तर मला अजून शेवाय वगैरे बनवायला येणार आहेत आज पण. आणि ते झाल्यानंतर ब्लाऊज शिवायला घ्यायच्यात. तरी बघा असलं आभाळ गच्च भरलेलं आहे. असलं वातावरण झालं आहे आपलं सकाळचं. 7:15 वाजलेले आणि माऊली नसल्यामुळे ना एकदम वातावरण शांत शांत वाटायला लागले. चला आता पटकन स्वयंपाक बनवून सगळी कामं आवरून घ्यायचे, लवकर सगळी कामं वगैरे आवरून. चला आता शेळीला आज गवत नाही, तर आज 1 महिना कंप्लीट 1.5 महिना होत आलं. एक दीड महिन्याचा ब्रेक नंतर म्हणलं बघू चला आज गवताला जाऊया. पण काय होते माहीत नाही, आबाळे गच्च भरलेले, अजून शेवाय पण बनवायला येणार आहे. तर त्या कालच मला सांगून गेलेत की तुझं कामं झाली की मला फोन कर. तर बघू काय होतंय. आणि माऊलीच्या पप्पांना पण जायचं आहे, भाडं आहे. तर मला स्वयंपाक करून घ्यायचं लवकर, ते त्यांना जेवण करून जायचं असते. आणि अक्षूची काय आपली झोप जाईना झाली बघा. आंघोळ वगैरे करून चहा खारी खाऊन आता अशी मस्त तिला सुस्त चढलेली. आता ना संध्याकाळचे बघा 6:45 वाजलेले आहेत आणि माझं म्हणलं तर कामं सगळी आवरली. तर स्वयंपाकाला पण करायला सकाळचा थोडासा स्वयंपाक शिल्लक राहिल्या, अर्धा स्वयंपाक आणि आता अर्धाच बनवायचा. बघू काय बनवायचं सांगते. आणि माऊली नसल्यामुळे का इतकं करमणच झालंय. तर बघू आता उद्या परवा उद्या बघू आता काय होते. उद्या जायचं म्हणते मी माऊलीकडं, काय होते बघू. बघू. आणि आता जवळजवळ 1-1.5 महिन्यातून ना मी आज गवताला गेली. ते पण माऊलीचे पप्पा होते बरोबर आणि शेळीला गवत नव्हतं. म्हणलं चला थोडंसं ना गवत घेऊन येऊया. तर माऊलीचे पप्पा आज लवकरच आले, 3 वाजता झाले, भाडवलं त्यांना. तर बाहेर ना दळणं दळायचं चालू आहे त्यांचं. आज 2-3 दळणं होता बघा, 2-3 दळणं आले होते. तर त्यांचं दळायचं चालू आहे दळणं. तर आपल्या इकडं दिवस मावळायला लागला आहे. आणि आपली शेळी ना आता वेळेला झाली आहे. थोडंसं तिला उठायचं बसायचं त्रास व्हायला लागलं आहे आणि घरी पण लागते ना, म्हणून मी काय गवताला गेले नाही. आजच गवत आणले माऊलीच्या पप्पांबरोबर. आणि दररोज म्हणलं तर बापूस गवत आणतात. तर जवळजवळ 1-1.5-2 महिने होत आले कंप्लीट बापूस आणतात. चला आज माऊलीच्या पप्पांचा बड्डे. पण माऊलीचं म्हणणं होतं की मी आल्याशिवाय बड्डे करायचं नाही. त्याला केक, आता त्याचं इतकं फेवरेट केक आहे ना. मग काय माऊलीचे पप्पा पण शांत बसली आहे ना, अक्षता पण शांत बसली. अक्षता म्हणत होती नाही बड्डे करायचा, आणि माऊली म्हणत होता नाही पप्पा मी आल्याशिवाय केक आणला का अजिबात, मी आल्याशिवाय बड्डे करायचा नाही. तर करायचा होता, राहिला, आणलाच नाही त्यांनी, काय केक पण आणला नाही.
आणि अक्षताचं पण म्हणणं होतं करायचं, पण अक्षता पण शांत बसली माऊली नाही म्हणल्यावर. तिला पण करमन असं झाले, माऊली नाही तर काय म्हणतात ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं ना. त्या दररोज दोघांचं भांडण होतंय. आता माऊली नाही पण ती पण एकदम शांत 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 बसते. रात्रीच माऊलीचा व्हिडिओ कॉल आलता मला, तर करमते वगैरे म्हणत होता. तर बघू आता उद्या गेले ना नक्की व्हिडिओ शूट करते त्याचं. तर बघू आता माझं पण काय होते. तर शेवाय वगैरे आले तर मला जाणं होत नाही आणि जावं म्हणते उद्या. उद्या गुरुवार पण आहे. मग आता काय होतंय. तर चला मग आता स्वयंपाकाला पण काय करायचं. स्वयंपाक तर सकाळचं थोडंसं राहिलं शिल्लक, तर थोडाच बनवायचं आहे. आणि आज दिवसभर ना आज लाईट नव्हती आमच्याकडं. 2-3 ब्लाऊज होती बघा, ते ब्लाऊज कट करून ठेवले. आता शेवाळ्यावरची म्हणजे की थोडंसं वातावरण बदल झाले तर शेवाळ्यात पण थोडं कमी यायला लागलेत. आणि आता मला ब्लाऊज शिवून घ्यायचे, त्या अगोदरचे ब्लाऊज राहिलेत. तर दोघी तिघी ताईंचं म्हणणं आहे की मला काय सांगू नको, आता मी 1-1.5 महिना झालं तुझ्याकडे ब्लाऊज टाकलेले आहेत आणि मला वटपौर्णिमेला ब्लाऊज पाहिजे. तर त्यांना त्या ताईंना मला 15 दिवसाचे आता अजून माझं वेगळंच आहे, माझे पण 3-4 ब्लाऊज शिवायचे. तर पण असं म्हणलं तर आपल्या अगोदर मागं ठेवूया आणि लोकांचा जे असतं ना त्यांचं ते देऊन टाकूया. तर ते एक एक करून ब्लाऊज पण देऊन टाकायचे. आता दररोज बघा हे उन्हाळ्याचं सीझन होता, शेवया बनवायचं होतं. ह्याच्यात माझं असं एक दिवस ना निघून जायचे. तर इकडं 2 दिवस तिकडं 2 दिवस असं बहिणींकडं वगैरे गेलेली ना, त्यात पण 3-4 दिवस निघून गेले, तर जास्त काही नाही. चला आता स्वयंपाक पण बनवायचा आहे थोडासा आणि सकाळचा पण थोडासा स्वयंपाक शिल्लक आहे.